नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की असं जे झाड मरत होतं मी त्याला कसं वाचवलेलं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायची आहे की कशामुळे झालं आहे झाडाला. जसं मित्रांनो समजा तुम्ही डायरेक्ट सनलाईटमध्ये तुमचं झाड ठेवून दिलं असेल तर त्याचे जे पानं असतात मित्रांनो असे जळतात. हे तर टिप्स जळले आहे, त्याच्या अक्षरशः मित्रांनो पूर्ण स्पान जळून जातात झाडाचे. तर ते आयडेंटिफाय करायचं असते. असं पूर्ण जळलं म्हणजे सनबर्न्स आहे मित्रांनो, डायरेक्ट सनलाईट होऊन राहिली आहे झाडाला. ऊन खूप जास्त होत्या झाडाला. तर त्याच्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ग्रीन नेटचा वापर करायचा आहे. अजून ग्रीन नेटच्या खालीच तुमचे झाडं जे आहे ते ठेवायचे आहे. आणि मग सेकंड टिप आहे की शेड एरियाजमध्ये शिफ्ट करून द्यायला पाहिजे झाडं तुम्हाला. या दोनपैकी एक टिप नक्की वापरायची आहे. हा तर पहिला पॉईंट झाला. पण समजा मित्रांनो हे पूर्णच झाड खराब होत असेल आणि हे एकदम म्हणजे मरत असेल झाड आता, तर त्याला कसं वाचवायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिली टिप काय करायची आहे मित्रांनो, झाडाची लोकेशन शिफ्ट करून द्यायची. जिथे पण कडक उन्हात किंवा जिथे पण त्याची लोकेशन आहे तिथून काढून मित्रांनो त्याला जे शेड एरियाज आहे, टोटल शेड जिथे मित्रांनो फक्त सनलाईटचं असं रिफ्लेक्शन येते, म्हणजे हलकी लाईट येते, डायरेक्ट सनलाईट अजिबात येत नाही, त्या एरियावर तुम्हाला जे तुमचं झाड आहे ते शिफ्ट करून द्यायचं आहे. हा झाला पहिला पॉईंट. मग दुसरा पॉईंट आहे मित्रांनो की जे पण तुमचं जे हे जे कुंडी आहे ते पाहायचं. समजा जसं माझ्यासारखं असं मोठं झाड आहे तुमचं, तर मग मी ती टिप सांगेल ती फॉलो करायची आहे. पण समजा मित्रांनो तुमचं लहानसं झाड आहे, जास्त मोठं झाड नाही आहे, असे लहान झाडं असतील मित्रांनो, तर असं लहान झाडासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याला तर पूर्णच तुम्हाला पॉटच्या बाहेर काढून टाकायचं मित्रांनो. आणि मग तुम्हाला जे आहे ते नवीन कुंडीमध्ये लावायचं आहे, नवीन मातीसोबत. आणि जी पण मित्रांनो नवीन माती घ्याल त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, जी रेती असते रिव्हर सँड जी कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते ती तुमच्या मातीसोबत मिक्स करायची आहे. म्हणजे 50% ती साधी माती आणि 50% जी रेती आहे ते त्याच्या दोघांचं चांगलं मिक्सचर करायचं आहे आणि त्याच मातीमध्ये मग तुमच्या झाडाला तुम्हाला लावायचं आहे. हे पाहू शकता काही दिवसा अगोदर मित्रांनो मी हे वाचवलेलं आहे झाड आहे, पूर्ण वाळून गेलं होतं मित्रांनो. पीस लिलीचं झाड आहे. मी पण याला असंच करून एक नवीन कुंडीमध्ये नवीन पॉटिंग मिक्ससोबत रेती मिक्स करून लावलं चांगल्याने आणि याची रूट प्रूनिंग अंती केलं. मी पुढे सांगतो तुम्हाला. ते केल्यानंतर पाहू शकता की याही झाडाला नवीन हिरवं पानं फुटले आहे आणि फक्त 5 दिवसातच पाहू शकता याला नवीन हिरवे पानं फुटलेले आहे मित्रांनो. आता हे लवकरच झाडची वाढ खूप होईल. तेवढं झालं. लहानसं झाड असेल मित्रांनो तर शिफ्ट करून द्यायचं. आणि समजा माझ्यासारखं आता मोठं झाड असेल तर काय करायचं आहे ते सांगतो. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, लहानसं झाड जे आहे ते काढल्यानंतर त्याची मुळं स्वच्छ धुवून घ्याल आणि मगच तुम्हाला ते जे आहे नवीन कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे. चिकट माती जी पण मुळाला लागली असेल, चिटकली असेल, ती तुम्हाला झाडाच्या मुळांपासून हटवून द्यायची आहे. मग पुढचं आता याला कसं वाचवायचं आहे, तर याच्यासाठी सिंपल आहे मित्रांनो. याची जी माती आहे ती तुम्हाला काढून घ्यायची जोपर्यंत मुळं दिसत नाही. जसं पाहू शकता मी पण काढली आहे याची माती. तर मुळं जसे दिसले मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला पूर्ण माती काढायची आहे. आणि माती काढल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी हलकी प्रूनिंग करायची आहे. म्हणजे मुळांची थोडी कटिंग करायची आहे. जे पण बारीक बारीक काळे छोटे मुळं असतील त्यांची तुम्हाला अशी हलकीशी अशी कटिंग करून टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिथे जे पण चिकट माती दगड काही असेल ते तुम्हाला तिकडनं हटवून द्यायचं आहे. आणि मग जसं मी सांगितलं रेती किंवा रेती प्लस माती. पण समजा मित्रांनो आपल्याकडे रेती असेल चांगल्या प्रमाणात तर रेतीचाच पूर्ण अख्खा वापर करा तुम्ही. याच्यात 100% तुम्ही जी रिव्हर सँड जी रेती आहे ती टाकून द्या. जसं पाहू शकता मी इथे मिक्सचर टाकलेलं आहे. तर समजा तुमच्याकडे रेती खूप जास्त असेल मित्रांनो तर तुम्ही डायरेक्ट फुल रेती टाकू शकता मातीच्या ऐवजी. आणि याला एकदम वरपर्यंत नाही भरायचं आहे. जसं मित्रांनो आपण याला खूप वरपर्यंत इथपर्यंत तरी भरायचो, तर तुम्हाला कुंडीत इथपर्यंत नाही भरायचं आहे मातीने. फक्त थोडीशी लेअर भरायची आहे वरची. जशी आपण जी माती काढली ती तर पूर्ण साईडलाच करून घ्यायची, त्या मातीला काहीच नाही करायचं आता. मग हे जी काढलेली आहे मुळं दिसले मित्रांनो, तेव्हा जी रेती आहे किंवा जशी रेती आणि मातीचं पॉटिंग मिक्स तयार केलं आहे ते तुम्हाला चांगल्याने इथे टाकून द्यायचं आहे. आणि झाडाचे काही मुळं जसे मित्रांनो मी वरती सोडलेले आहे असे वरती सोडायचे आहे. यानी एअरेशन होईल, मुळांना हवा लागत राहील, जेणे की झाडाची रिकव्हरी लवकर होईल. आणि मग जी आपण माती काढली आहे मित्रांनो ती चिकट माती असते, तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे, उन्हात वाळत टाकायचं आहे. एकदम कडक उन्हात वाळून घ्या. वाळल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत किंवा कोणतंही जे आपलं ऑर्गॅनिक खत असते मित्रांनो, किचन वेस्ट कंपोस्ट किंवा आपलं वर्मी कंपोस्ट, ते चांगल्याने मिक्स करून घ्याल. आणि मग तुम्ही त्याच्यात नवीन तुमचे झाडं लावू शकता. माती रिकवर नक्की कराल आणि मगच नवीन झाडं त्याच्यात लावाल कोणते पण. आणि मग जे हे झाड आहे मित्रांनो याचं काय करायचं, जसं सांगितलं की काही मुळं सोडून हलकीशी रेती किंवा माती टाकून ठेवायची. मग काही दिवस या झाडाचं पाणी अजिबात बंद करून द्यायचं आहे. जसं मित्रांनो आता याला 3रा दिवस झाला आहे. याला आता एक छोटंसं लहान पाणी आलं आहे, पाहू शकता आपण एक लहान पाणी आलं आहे याला. तर 3-4 दिवस मी याचं पाणी बंद केलेलं आहे. तर तुम्हाला पण असंच करायचं आहे. 5-1 दिवस मित्रांनो पाणी टोटली बंद करायचं आहे. हलकं हलकं स्प्रे बॉटल किंवा हलकंसं अर्धा मग्गा वगैरे थोडं
पाणी शिंपडत राहायचं आहे. जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. एकदा माती चेक करून घ्यायची आहे. समजा माती खूपच जास्त तुम्हाला ड्राय दिसत असेल तरच मित्रांनो चांगल्याने पाणी द्या. समजा ती चिकट आणि ओली गच्च दिसत असेल तर मग जसं मी सांगितलं 5 दिवस झाडाचं टोटल पाणी बंद करून द्या आणि स्प्रे बॉटलनीच हलकं हलकं पाणी झाडाला टाकत राहा. आणि जसेच मित्रांनो नवीन पानं दिसतील तर थोडंसं पाणी टाकणं आपण वाढवू शकता. आणि मग काही दिवसातच जसं अजून एक पॉईंट आहे मित्रांनो, रासायनिक खताचा अजिबात वापर नाही करायचा. आणि ऑर्गॅनिक खतं पण जे येतात सगळे फर्टिलायझर्स, ऑर्गॅनिक खतं ते पण मित्रांनो काही दिवस तुम्हाला बंद करून द्यायचे, झाडाला अजिबात टाकायचे नाही आहे. कारण झाडाच्या रिकव्हरीसाठी ते इम्पॉर्टंट असते. आणि जसं झाडांना नवीन हिरवेगार पानं फुटतील 15-20 दिवसानंतर, तर तेव्हा मग मित्रांनो तुम्ही कोणतं जे खत टाकायचे ते टाकू शकता. आणि ज्या लोकेशनवर तुम्हाला शिफ्ट करायचं आहे, जिथे तुमचं झाड होतं तिथे परत त्या झाडाला ठेवू शकता. आणि जसं रेग्युलर पाणी द्यायचे तसं देऊ शकता. तर हे काही पॉईंट्स आहे मित्रांनो, हे नक्की फॉलो करा. तुमचं पण जे झाड आहे मित्रांनो पहिले सारखं हिरवगार नक्की होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे एक प्लेलिस्ट येत असेल त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा. त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितली आहे. त्या प्लेलिस्टला क्लिक करून व्हिडिओज नक्की पहा. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.